सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे कायद्याचे रक्षकच आता असुरक्षित झालेत का? कारण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना आणि काल कल्याणमध्ये घडलेल्या घटनेने कळस गाठलेला आहे। कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला तलावात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी जरीमरी मित्रमंडळाच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तिसाई तलावामध्ये 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुरू होतं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांनी ढोल ताशा वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी वाद झाला। याचा राग घेऊन जरीमरी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना मारहाण करीत तलावात ढकलून दिलं। त्यानंतर जरीमरी मंडळाचा एक कार्यकर्ता तलावामध्ये उतरून नितीन डगळे यांना तलावात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करतानाचा हा जो व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी फक्त कारवाई केलेली आहे ती म्हणजे यांना ताब्यात घेतलंय। साहेबांनी स्वतः मदत केली विसर्जनासाठी। त्याचा राग जरीमरी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांना आला। त्या चौघांनी डगळे साहेबांना पाण्यात ढकललं। पाण्यात ढकलल्यानंतर डगळे साहेब बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी एकाने पाण्यात उडी मारली आणि डगळे साहेबांच्या खांद्यावर बसून त्यांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि डगळे साहेब बाहेर आल्यानंतर त्या चौघांनी मिळून त्यांना पुन्हा मारहाण केली। आणि हे जे सगळे प्रकार घडतात त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव परबत्ता आपल्याबरोबर आहेत। वैभव, गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना थेट विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर ती जी घटना घडली होती त्यानंतर पार्ल्यामध्ये घडलेली घटना, ठाण्यामध्ये घडलेली घटना आणि आता कल्याणमध्ये तर काल थेट जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे सगळ्या लोकांच्या देखत। कायद्याचे रक्षकच असुरक्षित आहेत का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। वैभव, प्राजक्ता, इथे मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की जो यूपी बिहारचा पॅटर्न होता, जो आपण सिनेमांच्या माध्यमातून आपण नेहमी बघत आलो किंवा बातम्यांच्या माध्यमातून आपण बघत आलो, तोच यूपी बिहारचा पॅटर्न पोलिसांना मारण्याचा तो आता महाराष्ट्रात रुजू लागला आहे हे आपल्याला आता मान्य करावं लागेल। आणि ह्या संपूर्ण प्रकरणांमुळे पोलिसांचं कुठेतरी खच्चीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकतर गणेश उत्सव सुरू आहे। गणेश उत्सवात पोलिसांना ड्युटीचे काही तास नेमून देण्यात आले। ते तास आहेत जवळपास 12 तासांच्या वर त्यांना ड्युटी करावी लागते। अशा संपूर्ण वातावरणात त्यांना शौचालयापासून दवाखान्यापासून कुठलीच सोय नसताना त्यांचं कुठेतरी एक मनोबल वाढवण्याची गरज आहे। ते मनोबल कुठेतरी वाढवलं गेलेलं दिसत नाहीये। आणि विलास शिंदे असतील, काल विलेपार्लेची स्वतः घटनास्थळी मी तिथे होतो, त्या पोलीस कॉन्स्टेबल होत्या। अतिशय 27 वर्षाची एक तरुणी होती। तिने महिला कॉन्स्टेबलला शिवीगाळ करून थेट तिच्या पोटात लाथ मारून तिच्या कांचालीत बजावण्याची हिंमत वाढलेली आहे। म्हणजे ही पोलिसांना मारण्याची हिंमत यांच्यामध्ये येते कुठून, हा मुळात प्रश्न आहे। आणि या संपूर्ण ज्या घटना घडत आहेत, आता ही जी कल्याणची घटना पाहिली आपण, तलावात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांचं मनोबल अतिशय खच्चीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या संपूर्ण प्रकरणानंतर गृहमंत्री जे आपले देवेंद्र फडणवीस आहे यांची भूमिका कुठे स्पष्ट होताना दिसत नाही। वारंवार पोलिसांवर हल्ले होत आहेत, अशा वेळी गृहमंत्र्यांनी पुढे येऊन पोलिसांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ह्या संपूर्ण प्रकरणात कुठेही मुख्यमंत्र्यांचा रोल दिसत नाही। फक्त विलास शिंदे जेव्हा मृत पावले, शहीद झाले, तेव्हा त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि खाली आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विलास शिंदे यांना शहीद घोषित केलं। पण असे अनेक हल्ले त्यामागे झालेले आहेत। विलास शिंदे यांच्या आज शहीद होण्यानंतर 24 तासातच कुर्ल्याच्या विनोबा भावे नगरमध्ये घटना घडली, ट्रॅफिक कॉन्स्टेबलला मारहाण झाली। त्यामुळे गेल्या काही दिवसात वैभव या ज्या वारंवार घटना घडतात त्यामुळे या सगळ्या पोलिसांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडलेले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी वैभव तू आपल्याबरोबर राहाच, मात्र आता माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आपल्याबरोबर आहेत। दीक्षित सर, पोलिसांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे, सर्वसामान्यांमध्ये काय मेसेज जातोय? नाही, याच्याबद्दल एक तर असं आहे की पोलीस हे स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी जे काही वागत असतील ती वेगळी गोष्ट आहे। त्याच्यामधून जर कोणी वैयक्तिक त्याच्यावरती काही हल्ला एखाद्या ठिकाणी होत असेल तर त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही। परंतु ज्या वेळेला सर्वसामान्य लोकांच्या वतीने एखादा नियम अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला पोलीस काम करत असतात, अशा पोलिसांवरती जर कोणीही हल्ला करायचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही। आणि की आपण नियम पाळायचेच नाहीत
ही जी एक प्रकारची मनस्थिती काही लोकांच्या मध्ये असते ती धोक्याची आहे. आणि विशेषतः जे समाज धुरीण आहेत, जे समाजाचं नेतृत्व करणारे आहेत, अशा लोकांनी ह्या लोकांना वेळच्या वेळेला नियंत्रण करणं फार आवश्यक आहे. दीक्षित सर, तुम्ही अत्यंत उत्तम मुद्दा उचललेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठीच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आता आपल्याबरोबर आहेत. तुम्ही आपल्यासोबत राहात. केसरकर साहेब, दीक्षित सरांनी आता जो मुद्दा उचललेला आहे की समाजाचं नेतृत्व करणाऱ्या या सगळ्या नेत्यांनी या लोकांना पाठीशी घातलं जातं काही काही वेळेला आणि याच लोकांना काही काही वेळेला त्यांच्याकडून पाठबळ दिलं जातं असा मुद्दा ते उपस्थित करतात. नेमकी परिस्थिती काय आहे आणि अशी मुजोरी कुठून येते या कार्यकर्त्यांमध्ये, आणि आता या पोलिसांची रक्षा कोण करणार आहे जर त्यांच्यावरतीच असे हल्ले होत असतील तर? पोलीस एकतर जनतेचं संरक्षण करत असतात आणि त्यांचं मनोधैर्य कुठल्याही परिस्थितीत खच्ची होणार नाही अशीच शासनाची भूमिका राहील. जे काही दुर्दैवी प्रसंग आज घडतायत याची सविस्तर चर्चा होईल. आमचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा आज मुख्यमंत्री महोदयांची या संदर्भात चर्चा करणार आहेत. कारण संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः युती शासनाच्या दोन्ही पक्षाची याच्यामध्ये ठाम भूमिका आहे की पोलिसांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत आणि पोलिसांचं मनोधैर्य सुद्धा उच्चच राहिलं पाहिजे आणि आम्ही तसेच निर्णय यापुढच्या काळामध्ये घेऊ. परंतु त्याच्याच बरोबर एखाद्या प्रसंगामध्ये कुठे चुकत असेल तर त्याची चौकशी होऊ शकते. हल्ला करणं हा त्याच्यावर तो उपाय होऊ शकत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. आणि जो मुद्दा दीक्षित साहेबांनी या ठिकाणी आदरणीय दीक्षित साहेबांनी सांगितलेला तो सुद्धा महत्वाचा आहे की समाजाचं सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे. आणि आता केवळ पोलिसांचं कर्तव्य हे लॉ अँड ऑर्डर पुरतं मर्यादित राहिलेलं नाही की सोशल इंजिनिअरिंग सुद्धा आता पोलिसांना करायला लागतं. आणि हे सगळं लक्षात घेता एक वेगळी भूमिका समाजाने केली पाहिजे आणि इतर राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था असतील, सर्वांवरच ही जबाबदारी येऊन पडलेली आहे असं मला वाटतं. केसरकर साहेब, या संदर्भात काही कायदे कडक करणं आवश्यक आहे का? कायद्याचं राज्य निर्माण व्हावं यासाठी काही गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे का असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की सध्या असलेले कायदे पुरेसे आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी होणं आवश्यक आहे आणि ती परिणामकारक अंमलबजावणी झाली तर निश्चितपणे ह्याला आळा बसेल. दीक्षित साहेब, काय करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय? याच्यात मी केसरकर साहेबांशी सहमत आहे, परंतु एक 2-3 गोष्टी मला वाटतं करणं गरजेचं आहे. एक तर सर्वप्रथम म्हणजे पोलीस नेतृत्वाने देखील एकट्या पोलिसांना कुठेही नेमताना नेमू नयेत. आता अनेक ठिकाणी महिला पोलीसमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आपण पाहिलेलं आहे की त्यांच्यावरती सुद्धा काही जे समाज विघातक असे लोक आहेत त्यांनी काही वेळेला हल्ले केलेले आहेत. हे विचार करून प्रत्येक ठिकाणी कमीत कमी एक पोलीस पुरुष आणि एक पोलीस महिला असे नेमले पाहिजेत आणि त्यांच्याजवळ शक्यतो एक छोटं शस्त्र द्यायला पाहिजे, एक वॉकी टॉकी द्यायला पाहिजे आणि त्यांच्याजवळ एक वाहन आवश्यक आहे की ज्यामुळे ते काही जर प्रसंग घडला तर ताबडतोब दुसरी मदत मागवू शकतात. नंबर 2, याशिवाय ज्या लोकांनी पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केलेला असेल किंवा हल्ला केलेला असेल तर त्यांच्या विरुद्ध 24 तासामध्ये दोषारोप पत्र पाठवणं आवश्यक आहे आणि ते शक्य आहे. आणि अशामध्ये न्यायाधीशांनी देखील ह्या ज्या केसेस असतात, हे खटले असतात, हे समरिली निर्णय घेण्यास प्रोत्साहन द्यावं. म्हणजे त्याच्यामध्ये खटला जर तो असं दिरंगाईने चालत राहिला किंवा बोर्डावरती आलाच नाही तर त्याचं महत्व निघून जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छित की समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक ज्यांना वाटतं की कायदे हे पाळले गेले पाहिजेत, असे बरेचसे लोक हे निष्क्रिय असतात. तर त्यांनी आपली निष्क्रियता सोडून सक्रिय अशा प्रकारचं पोलीस मित्र बनावं. आज आपल्याकडे सुदैवाने पोलीस मित्रांसाठी पोलीस मित्र महाराष्ट्र हे मोबाईल ऍपही उपलब्ध आहे. जवळ 2 लाख लोक त्याचा वापर करतायत. मला वाटतं ही जर संख्या मोठ्या प्रमाणात अजूनही वाढली आणि प्रत्येक गणवेशातल्या पोलिसांच्या बरोबर जर तिथलेच स्थानिक 4-5 पोलीस मित्र हे सतत जर काम करत असतील तर त्यामुळे असे प्रसंग घडणार नाहीत, उद्भवणार नाहीत. आणि केसरकर सर, आता काही मुद्दे सुचवलेले आहेत दीक्षित सरांनी, त्या संदर्भातली अंमलबजावणी करण्यासाठी काही अडचणी आहे का की पोलिसांचे अधिकार वाढवणं गरजेचं आहे असं तुम्हालाही वाटतंय? नाही, आडकाठी बिलकुल नाही. उलट पोलीस मित्र ही जी चळवळ आहे याच्यामध्ये दीक्षित साहेबांनी चांगला पुढाकार घेतलेला होता
आणि मला वाटतं की समाजामधून लोकांनी पुढे आलं पाहिजे पोलिसांना मदत करण्यासाठी. आणि नाही, त्याचबरोबर पोलिसांना काही अधिकार देणं गरजेचं आहे, काही वस्तू ज्या आवश्यक आहेत त्या त्यांना पुरवणं त्या गरजेचं त्यांना आहे. त्या पुरवण्याचा सध्या जो मिळत मुद्दा नाहीये. मांडलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यावर आम्ही आता आमची चर्चा आहे मुख्यमंत्री महोदयांची. आम्ही निश्चितपणे ह्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख करू. मी हा योगायोग समजतो की आमची चर्चा होत असतानाच आज दीक्षित साहेबांच्या सूचना आम्हाला मिळू शकल्या. त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा निश्चितपणे होऊ शकेल. केसरकर साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्याचबरोबर प्रवीण दीक्षित आपल्याबरोबर होते. दीक्षित सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी बोललात त्याबद्दल.